नमस्कार मित्रांनो, नोकराना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, फायनली पालकांची प्रक्रिया संपलेली आहे. RTI ॲडमिशन लॉटरी लागलेली आहे, रिझल्ट लागलेला आहे. काल कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की या जागा ठेवल्या पाहिजेत, 25% जागा, आणि जो GR सरकारने काढला तो कोर्टाने रद्द केला आहे. आणि आज लॉटरी लागलेली आहे. तुम्ही तुमचं नाव जे आहे ते लॉटरीमध्ये चेक करू शकता. ज्यांचं नाव लागलं आहे त्यांनी ॲडमिशनसुद्धा घेऊ शकता. आता हे नाव कसं पाहायचं, ॲडमिट लेटर कसं डाउनलोड करायचं, त्याचबरोबर जी लिस्ट आहे ती कशी डाउनलोड करायची पाहिजे ही आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर हमीपत्रसुद्धा कसं डाउनलोड करायचं हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, चॅनलवरती पाहणार चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करा. ओके, तर मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट तो या ठिकाणी पाहिजे. यामध्ये मित्रांनो RTI 25%ची प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्वोच्च क्षमतेमुळे सर्व्हर लो होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी संभ्रमात राहता पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. म्हणजे या ठिकाणी सर्व आहे तो या ठिकाणी स्लो होत आहे, त्यामुळे ट्राय करायचं आहे. यामध्ये निवड झालेल्यांनी पात्र पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत ती सर्व कागदपत्रांची मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर मिळालेले अलॉटमेंट लेटर म्हणजे ॲडमिट लेटर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर RTI ॲडमिशन प्रवेशमध्ये 2024-25 वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशबाबत पालकांनी त्याच्या मोबाईलवर SMS प्राप्त होईल. परंतु SMS प्राप्त वर अवलंबून न राहता RTI पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून या ठिकाणी आपली लॉटरी लागली आहे का या ठिकाणी चेक करायचे. म्हणजे या ठिकाणी आपण पुढे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत ती सर्व कागदपत्रे मूळ कागदपत्रे साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विविध मुदतीत आपला प्रवेश निश्चित करावा. म्हणजे जो फॉर्म भरला आहे तो सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या ठिकाणी तुम्हाला अर्ज निश्चित करायचा. त्याचबरोबर प्रतीक्षा यादी आणि त्याचबरोबर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्जाचा क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीसुद्धा या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी मुदत संपल्यानंतर मगच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी SMS द्वारे या ठिकाणी तुमची लिस्ट पाठवण्यात येणार. त्याचबरोबर एकूण सीट होत्या 93,009 एवढ्या जागा होत्या आणि वेटिंगला 71,276 जागेची या ठिकाणी वेटिंग लिस्ट होणार होती. त्याचबरोबर या ठिकाणी नोटिफिकेशनसुद्धा वाचू शकतात आणि या ठिकाणी हमीपत्र आहेत या ठिकाणी हमीपत्रसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. वेटिंग लिस्ट आहे ते या ठिकाणी पाहू शकता. तुमचा या ठिकाणी जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा, कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय केला, आणि या ठिकाणी गो ऑप्शन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी PDF या ठिकाणी मित्रांनो तुमची डाउनलोड होणार आहेत. यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत अशी विद्यार्थी तुम्हाला दिसू शकतात. त्यामध्ये या ठिकाणी तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, मीडियम क्लास असेल आणि जी शाळा असेल ते तुम्हाला पाहायची आहे. त्याचबरोबर जन्मतारीख विद्यार्थ्याचा तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर मूळ यादीसुद्धा आहेत आणि वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. जिल्ह्यानुसार या ठिकाणी वेटिंग लिस्ट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. यामध्ये मित्रांनो RTI ॲडमिशन 2025चा या ठिकाणी स्टेटससुद्धा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर नोटिफिकेशन आहेत, हमीपत्रसुद्धा आपण बघितलं आहे त्या ठिकाणी हमीपत्र डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा चेक करू शकतात. यामध्ये स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जी अर्जाची स्थिती आहे त्या ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुमचा स्टेटस दिसू शकतो आणि ॲडमिट कार्ड या ठिकाणी तुमचं सुद्धा या ठिकाणी दिसू शकतं. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्कूल कोड आहेत, त्याचबरोबर जी शाळा आहे ती या ठिकाणी दिसू शकते. तुमचं नाव आहे वेटिंग लिस्टमध्ये आहे का पेंडिंग आहे ते तुम्ही आणि प्रिंट आणि डाउनलोड ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं स्टेटस आहे या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दिसणार आहे. त्याचबरोबर जे हमीपत्र आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रिंटआउट करायचे आहेत. यामध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी व्यवस्थित लिहायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला आता ॲप्लिकेशन नंबर टाकून सुद्धा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लॉग इन करायचा आहे आणि जो कॅप्चा आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. त्यामध्ये ॲप्लिकेशन, स्कूल नेम वगैरे. यामध्ये ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे व्ह्यू अँड प्रिंट या ठिकाणी ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जी शाळा आहे ती शाळासुद्धा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी जी शाळा अलॉट झालेली आहे ती शाळा या ठिकाणी तुम्ही चेकआउट
करायचे आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही प्रिंटआउट काढा किंवा डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर ॲडमिशन स्टेटससुद्धा या ठिकाणी पेंडिंग दिसणार आहे. त्यामध्ये फॉर्म सबमिशन असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर जी काही आपण माहिती भरली आहे ते सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पोर्टलवरती दिसणार आहेत. जी शाळा अलॉट झालेली ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शाळा या ठिकाणी मिळणार आहे. ओके, तर म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी RT ॲडमिशनचं या ठिकाणी जे रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. धन्यवाद.